पंढरपुरापासून 7 कोसावर मंगलवेढ हे ऐतिहासिक प्रसिद्ध ठिकाण आहे. तेथे श्यामा नावाची एक वेश्या राहत असायची. तिला एक सौंदर्यवान आणि गोड गळा असणारी एक सुंदर मुलगी होती. तिचं नाव होतं कानापात्रा. कानापात्राची आई आपल्या मुलीच्या सौंदर्यावर अतिशय खुश होती. आपल्या व्यवसायाला लागणारे हे गुण तिच्या ठिकाणी प्रकर्षाने दिसत होते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या पैशाची तिला कधीच काळजी वाटत नव्हती. तिची आई तिला आपला व्यवसाय सोडून कसे चालेल, आपण धनिक गिरायकाकडे आपलेपणाने बघितले पाहिजे, त्यांना आपल्या जवळ केले पाहिजे असे परोपरीने पटवून द्यायचा प्रयत्न करे. परंतु तो व्यवसाय कानापात्राला आवडत नसे. कारण पंढरपूर एक क्षेत्र मंगळवेढ्यापासून फार दूर नव्हते, अगदी जवळच होते. येथून आषाढी कार्तिकी एकादशीला अनेक वारकरी मंडळी विठ्ठलाचा नावाचा गजर करीत पंढरीला जात हे कानापात्राने पाहिलेले होते. त्यामुळे लहानपणापासून ईश्वर भक्तीकडे कानापात्रेचा ओढा होता. कानोपात्राला विठ्ठलाच्या भेटीची तळमळ लागली होती. पंढरपूरला जाण्याचे तिने निश्चित केले होते. पण आपण एक वेश्येची मुलगी असल्यामुळे आपल्याला पंढरपूरला थाळा मिळेल किंवा नाही असे विचार तिच्या मनात घोळू लागले होते. तेव्हा तिने वारकऱ्यांच्या एका दिंडीची सलगी केली. त्यांच्या भजनातही ती भाग घेऊ लागली. दिंडीतल्या वारकऱ्यांपैकी एका संतांच्या पायाला तिने मिठी मारली. त्या संतांनी तिची प्रेमाने विचारपूस करून तिच्या सर्व शंकाचे निरसन केले. या निश्चयाने ती आनंदित झाली आणि ती घरी गेली. आपला सामान आणि आवडता विणा घेऊन ती बाहेर पडणार इतक्यात तिच्या आईने विचारले, कानापात्रा कुठे निघालेस? तेव्हा कानापात्रा म्हणाली, आई मी वारकऱ्यांच्या दिंडीसोबत पंढरीला निघाली आहे. मी पांडुरंगाचे दर्शन घेऊन येते. आईला नमस्कार करून ती घराबाहेर पडली. दिंडीच्या सोबतीने पंढरीची वाट ती चालू लागली. वाटेत तिने आपल्या गोड आवाजाने श्री विठ्ठलाचे अभंग रसाळपणे गाऊन तिने सर्वांची मने जिंकली. त्यामुळे तिचे वारकऱ्याशी चांगली सलगी वाढली. कानोपात्राच्या गोड आवाजातील अभंग वाणी ऐकण्याकरता वारकरी अतिशय उत्सुक असत. तिलाही आपल्या गोड गळ्याचे सार्थक होत आहे हे पाहून तिचे मन उल्हासित होईल. तिच्या विठ्ठल भक्तीची खात्री सर्वांना पटली. दिंडीतील वारकऱ्यांनी तिला आदराने आणि कौतुकाने पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाद्वारापाशी आणले आणि कानापात्राला विठ्ठलाचे दर्शन करून दिले. श्री विठ्ठलाचे प्रसन्न रूप पाहून कानापात्राने लोटांगण घातले. तिचा आनंद हृदयात मावेना. श्री विठ्ठलाच्या दर्शनाने जीवनाची सार्थकता झाली या विचाराने ती अतिशय आनंदित झाली. अशी कानापात्राची विठ्ठल भक्तीची आर्तता, अभंगातील अवीट गोडी इत्यादी गोष्टीमुळे तिची ख्याती पंढरपुराच्या परिसरात पसरली. परंतु कानापात्राच्या अप्रतिम सौंदर्यावर भाडून तेथील समाजकंटकांनी तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला. आपला कावा साध्य व्हावा म्हणून त्या दुष्ट लोकांनी बेदरच्या बादशहापुढे कानापात्राचे विलोभनीय सौंदर्याचे रसभरीत वर्णन केले. बादशहाने कानापात्राचे सौंदर्याचे वर्णन ऐकल्यावर त्याचे मन विचलित झाले. शेवटी राजाच होता तो. पुढचे सूत्र सहज त्याने हलवले आणि त्या दुष्ट लोकांचा हेतू साध्य झाला. बादशहाने कानोपात्राला घेऊन येण्याची आज्ञा आपल्या शिपायांनी दिली. तेव्हा बेदरच्या बादशहाचे सेवक तपास करत करत कानोपात्राच्या घरी आले आणि त्यांनी कानोपात्राला बेदरच्या बादशहाचा निरोप सांगितला. तुला बेदरच्या बादशहाचे बोलवणे आहे. मुकाट्याने आली तर ठीक, नाही तर आम्ही बळजबरीने तुला घेऊन जाऊ. तेव्हा कानापात्रा त्या सेवकांना म्हणाली, मी राज आज्ञेचे उल्लंघन करू इच्छित नाही. मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. पण माझी एक इच्छा आहे. जाताना मला पुन्हा एकदा श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही पण माझ्यासोबत चाला. सर्वजण म्हणाले, चालेल, चला लवकर दर्शन घ्या आणि आमच्यासोबत चला. कानापात्रा त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झाला हे पाहून त्याच्या आईलाही आश्चर्य वाटले. मात्र त्यांनी कानापात्रा यांना काही विचारले नाही. कानापात्राने जाण्याची तयारी केली. आईला नमस्कार केला आणि शिपायांसोबत पंढरपूरला निघाली. पंढरपूरला जाताना कानापात्रेचं अखंड चिंतन सुरू झालं. नामचिंतन करत करत कानापात्रा पंढरपूरला पोहोचल्या. त्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं. शिपायांना बाहेर उभे केलं आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन येते असे शिपायांना सांगून कानापात्रा पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी रावडामध्ये शिरल्या. त्यांना रावडाबाहेर येण्यास विलंब होत होता. तेव्हा विलंब झाल्यास बादशाला राग येईल म्हणून शिपायांनी पुजाऱ्याकडे कानापात्राला त्वरित मंदिराबाहेर काढण्याचा हुकूम केला. आता मात्र कानापात्राचा धीर सुटत चाललेला होता. मोठ्या प्रयत्नाने सांभाळलेला पावित्र्याचा चकाचूर होणार हे पुढचे भविष्य तिला दिसू लागले होते. कानापात्रा एकदमच घाबरली. आता या दुष्ट लोकांपासून आपल्याला कोण सोडवणार? तेव्हा कानापात्राने विठ्ठलाचा धावा केला. हरणीचे पाडस व्याघ्रधरी येले, मज लागे झाले तैसे देवा, तुझ विना ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे ओ जननी विठाबाई. असा धावा करत कानापात्राने परमात्म्याच्या चरणावर डोकं टेकवलं आणि निर्वाणीचा आक्रोश सुरू केला. नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा सर्वता फुटू पाहे. असे म्हणतच कानापात्रांनी श्री विठ्ठलाच्या पायाला रडतच घट्ट मिठी मारली. आपल्या डोळ्यातील अश्रूंनी कानापात्राने देवाचे पाय भिजवले आणि पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा, या स्वार्थी जगामध्ये राहण्याची मला मुळीच इच्छा नाही. मला तुझ्यामध्ये सामावून घे. घेई कानापात्रे हृदयात. कानापात्राने निर्वाणीनं असे म्हटल्याबरोबर काय आश्चर्य! भगवंतांनी कानापात्रेला आपल्यामध्ये सामावून घेतलं. म्हणजेच कानापात्र कायमचीच श्री विठ्ठलामध्ये विलीन झाली.
बाहेर महाद्वारी बसलेले शिपाई बरेच वेळ झाली तरी कानापात्रा मंदिराच्या बाहेर आल्या नाही म्हणून त्यांनी पुजाऱ्यांना विचारले ही काय गडबड आहे. तेव्हा पुजाऱ्यांनी त्यांना खरी हकीकत सांगितली, पण त्यांना ते खरे वाटले नाही. तेव्हा शिपाई त्यांना घेऊन बेदरच्या बादशाकडे गेले. पुजाऱ्यांनी बादशाला ही सर्व हकीकत सांगितली, पण बादशाला ते खरे वाटले नाही. बादशाला वाटले की या पुजाऱ्यांनीच तिला बंदिस्त केला असेल, म्हणून बादशाही पंढरपूरला आले. तोपर्यंत कानापात्रीचा देह पुजाऱ्यांनी दक्षिण द्वारावर नेऊन त्या ठिकाणी तो पुरला. बादशाने पुजाऱ्यांना पुन्हा सर्व हकीकत विचारली. तेव्हा त्यांनी सांगितले की कानापात्र खरोखर भगवंतात विलीन झाली आहे आणि त्यांचा तो देह आहे तो आम्ही दक्षिण द्वारावर पुरलेला आहे. तेव्हा बादशाच्या लक्षात आले. शेवटी कानापात्राचा भक्तीचा चमत्कार पाहून बादशाने हात जोडले. अशा प्रकारे कानापात्रा पंढरपूरला विठ्ठल मूर्तीत समाविष्ट झाल्या. आणि आणखीन आश्चर्य म्हणजे जिथं कानापात्राचा देह पुरला आहे तिथे तरटीचे झाड उभे राहिले. ते तरटीचे झाड आजही पंढरपुरामध्ये दक्षिण द्वारामध्ये कानापात्राच्या निश्चिम विठ्ठल भक्तीची साक्ष देत आहे. अशा प्रकारे आपल्या निस्सीम भक्तीने संतांच्या मेळाव्यात मानाचे पान मिळवून कानोपात्रा आज अमर झाली. असे महान भक्ताचे चरित्र तुम्ही ऐकले, ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अनेक संतांचे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळतील.